महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील 2 लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झालाय। तुरुंगातून पोलीस कोठडीत त्याला नेण्यात येत असताना त्यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला। यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे याच्यावर अन्य 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती। त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते। अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्यानं शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली। त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले। 6:30च्या सुमारास मुंब्रा येथे गेले असताना अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि 2 गोळ्या झाडल्या। यात निलेश मोरे हे जखमी झाले। यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी 3 गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला। त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचं समजतं। या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कळवा येथील रुग्णालयात नेलं। अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। ही बनावट चकमक असल्याचं टीका पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे यांनी केली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला मरेपर्यंत फाशी देण्यात यायला हवी होती, परंतु शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आले। त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेत। फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिलाय। या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या म्हणून आरोपीची बाजू घेत असून ते निंदनीय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडं-झुडपं वाढली आहेत। निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप आणि विंचू यांसारख्या विषारी जीवांचा धोकाही तितकाच वाढलाय। यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल 100 व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आलेत। वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसलाय। मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडलाय। बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतोय। झाडाझुडपात चालताना साप, विंचू यांसारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणं गरजेचं आहे। रानवाटा, गवत, अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3.5 महिन्यात 100 सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते। ठाणे जिल्ह्यात मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रामुख्यानं विषारी साप आढळतात। यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे, अन्यथा रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतो। रात्रीच्या वेळेत या सापाचा संचार जास्त असून झोपलेले असताना अथवा झाडीझुडप गवतातून चालताना साप दंश करतो। हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही, मात्र या सापाचं विष अधिकच धोकादायक आहे। गेल्या काही दिवसात मण्यार आणि घोणस साप चावल्यानं रुग्ण उपचारासाठी आले होते। भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना अचानक अनोळखी साप पायाला चावला। घरी जाईपर्यंत डोळ्यासमोर अंधारी आली। कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं, त्यामुळे वेळेत चांगले उपचार मिळाल्यानं आपण आता बरे झाल्याचं दामनकर नाका येथील रुग्ण सागर मस्के यांनी सांगितले। तर एखाद्या व्यक्तीस साप चावला आहे असे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावं। काही वेळा मांत्रिक, भगत अथवा भक्ताकडे सापाचं विष उतरवण्यासाठी नेलं जातं, मात्र वेळेत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते।
आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर औषधं उपलब्ध असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. सर, काय सांगाल, आपल्याकडे सर्पदंशाचे बरेचसे रुग्ण येत आहेत आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय काय उपाययोजना आहेत? मुख्यतः पावसाळा चालूच आहे, सापाचे बिळ वगैरे बंद होतात. उजवली ह्या गोष्टी जून जुलैमध्ये जास्त घडतात. परंतु आता गवत वाढलेलं आहे, लोक शेतासाठी कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही. आपल्याकडे मुख्यत्वे मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रकारचे विषारी साप दिसतात. सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय. घोणस आणि अजगरमध्ये साम्यता दिसते. लोकांना बऱ्याच वेळी अजगर किंवा धामण वाटते आणि तिथे गफलत होते. तर आपण ठाण्याच्या पेरिफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल, कसारा असेल, शहापूर असेल किंवा भिवंडी ग्रामीण असेल किंवा शहरात पण आता काही बऱ्याच अंश शहरातले पेशंट स्नेक बाईटचे आपल्याकडे आलेत. ठाण्यातमधनं आलेत, सिटीमधनं, मीरा भाईंदरमधनं आलेत, उल्हासनगरमधनं आलेत. ते इथे शापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे. परंतु चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे असो किंवा राज्य आरोग्य यंत्रणेचे असो, सगळ्याकडे स्नेक बाईटचं जे अँटी स्नेक बाईट व्हेनम जे आहे ASV ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याचे जे ट्रीटमेंटचं जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे. आपण ठाण्यामधनं बऱ्याच पेरिफेरीवरून रेफरन्स पेशंट वगैरे येतात. आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. स्नेक बाईटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड प्रॉडक्ट असतील, ब्लड असेल, ASV असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स, मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होऊ नये. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, लोकांनी येताना जर डिले केला, लेट केला, बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाट बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं, मंदिरात जाणं किंवा कुठे भक्तांकडे जाणं ही चुकीची प्रथा आहे. अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेक बाईट आपण वाचू शकत नाही. लोकांनी तात्काळ जवळचं जो कोणी आरोग्य केंद्र असेल, ती PSC असो, RS असो, SDH असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा महानगरपालिका हॉस्पिटल असो, तिकडे तात्काळ पेशंटला घेऊन जाणे, ते लाईफमध्ये त्यांना आपण जीवदान देऊ शकतो. नाही तर खूप लेट झालं, डिले झाला तर ऑलरेडी वीज सगळीकडे पसरलेला असतो आणि मग आपण पेशंट वाचवण्यामध्ये अक्षम ठरतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की स्नेक बाईट किंवा डाऊटफुल कुठलाही बाईट असेल, तुम्ही गवतात फिरत असताना किंवा काय, तर तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवणं आणि त्यावर ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1 सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला. या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50% सूट मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी या जनकल्याण कार्डाचं वाटप 2ऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉल येथे केलं. महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, भाजप स्लम सेल सरचिटणीस उमेश चोणकर आणि भाजप कार्यकारिणी सदस्य भाविका उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जवळजवळ 2000 महिलांना काल जनकल्याण कार्डाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शहा आदीही उपस्थित होते.
आमदार केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जनकल्याण कार्डाचीही माहिती दिली. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश असून आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देत असून महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं काम महिला विकास परिवार करत आहे. 1,500च्या वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिलं आहे. तसंच पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डाचं वाटप करणार असल्याचंही आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं. आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं आहे. 1 सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली. 2,500 महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली. जनकल्याण कार्ड याचा अर्थ 80 आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये ते साडी, ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना 15% ते 50% सवलत मिळणारे. महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे. अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनीसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल. त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल. आमची ही बांधिलकी आहे. आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा निरनिराळ्या महिलांच्याकरता योजना आणल्या जातात. आत्ता जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या 13 लाख मुलींनी आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला. तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून घेऊन या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत 6,000 महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड पोहोचले आहे. ठाणे जिल्ह्यात आज भारतीय टपाल विभागाच्या वतीनं डाक चौपालचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आलं. या उपक्रमाचा उद्देश सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि त्यांचे फायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. नियोजन भवन हॉल ठाणे येथे आयोजित या डाक चौपालात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला आणि विविध योजनांचा लाभ घेतला. या चौपालमध्ये टपाल विभागाच्या सेवांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, अपघाती विमा योजना, टपाल जीवन विमा आणि बँक खाती उघडणं अशा महत्त्वाच्या योजनांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. तसंच आधार कार्ड आणि मोबाईल लिंकिंग तसंच बाल आधार नोंदणी या सेवांचाही समावेश करण्यात आला होता. या उपक्रमादरम्यान ठाणे प्रशासनाचे अधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते, ज्यांनी नागरिकांना योजना लागू करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना टपाल विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झालं.